ज्योत्स्ना सुनील कदम. मी पाळतला राहते आणि मी पण ब्लाऊज आणि ब्लाऊज शिवायची आणि पार्लर. त्याच्यानंतर परत मी साड्या पण सेल करत होते. चांगलं जीवन होतं आणि तरी सुद्धा मला हे दिगंबर सर भेटले किंवा आमचे निलेश सोनाल सर ते जॉईन झालेले होते तर ते भेटले. त्यांनी सांगितलं आम्हाला नको नको वाटत होतं. आता तुम्हाला सुद्धा याच्यात काही फक्त इथे तुम्ही जॉईन झालेले ना, फक्त प्रशांत सर जॉईन झालेले. तुमच्या सगळ्यांसाठी एकदम नवीन असेल तसंच आम्हाला पण एकदम नवीन वाटायचं. मग आम्ही इग्नोरच करत होतो, सगळ्यांना इग्नोर करायचं. इग्नोर करत 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 आज आम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन गेलो तर आम्हाला सगळं समजायला लागून गेलं. तर सर बघा, आता सरांनी आपल्याला भरपूर काही समजवलं. याच्यामध्ये फक्त काहीतरी 20-30% तुम्हाला समजलं असेल. तर बघा, याच्यामध्ये असं आहे की अर्थ, स्वार्थ आणि परमार्थ याच्यामध्ये आणि सरांनी जोर कशावर दिलेला आहे आपल्याला जास्त, म्हणजे याच्यामध्ये गुड मॉर्निंग पासून तर गुड नाईट पर्यंत एव्हरी वन प्रोडक्ट आहेत, है ना. पण मग आपल्याला यांनी ते सेफ शॉपवाल्यांनी जोर कशावर दिलेला आहे, फक्त भगवद्गीता, हनुमान ग्रंथ आणि लहान मुलांसाठीचं टॉकिंग गेम. तर मग याच्यामध्ये अर्थ म्हणजे काय? अर्थ म्हणजे काय माहिती कोणाला? अर्थ म्हणजे पैसा. बघा, आता याच्यामध्ये पैसा पण आहे. त्याच्यानंतर स्वार्थ काय असणार आहे बरं याच्यामध्ये, की आपल्याला ज्यावेळेस आपण ह्या बिझनेसमध्ये जॉईन झाल्यावर आपल्याला पैसा सुद्धा मिळणार आहे आणि तो कसा मिळणार आहे सरांनी एक्सप्लेन करून दिलेला आहे आपल्याला. त्याच्यानंतर परमार्थ म्हणजे काय बरं? परमार्थ म्हणजे हेच की आपण कधीच देवाकडे लक्ष देत नसतो, कोणाला वेळच नाही आजकाल, है ना. तर मग याच्यामागे आता सपोज आम्ही जॉईन झालेलो आहे, आम्ही काय करतोय आता, झोला उठा के चल दिए. आता आम्ही सकाळी सायकल पडायला गेलेली, म्हणजे आम्ही 2 जण गेलो होतो. तर मग तिथे आपला झोला उचलला आणि चालतो. म्हणजे जसं की आता विष्णू सरांनी आणि तुळशीराम सरांनी आपल्याला भगवद्गीतेबद्दल, हनुमान किंवा टॉपिक बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन दिली. तसं आम्ही तिथे सायकल पडायला जाऊन इन्फॉर्मेशन घेऊन आलो. त्यांनी तिथे ते कपल्स होते मस्तपैकी आणि त्यांनी सगळं समजून घेतलं आणि फॉर्म पण साईन केला त्यांनी. आणि आता ते लोक सुद्धा जॉईन होणार आहे, बरोबर. मग आता आम्ही काय करतो, इथे फक्त भगवद्गीता आणि हनुमान ग्रंथ वगैरे हे ठेवलं. परमार्थ म्हणजे काय, की आम्ही काय करणार आहे, ह्या घरातून आमच्या घरातून निघाल्यानंतर शेजारच्या घरात जाऊ किंवा शेजारच्या गावात जाऊ आणि आम्ही त्यांना भगवद्गीतेबद्दल 2 शब्द काहीतरी सांगणार आहे, हे ना. म्हणजे आम्ही परमार्थ करतोय. आजपर्यंत परमार्थ म्हणजे भगवंताला देवालयामध्ये दिवा लावण्यासाठी पण वेळ नव्हता, एवढं माझं बिझी शेड्यूल होतं. पण आज मी काय करते, गीतेचे विचार देते. गीतेचे विचार देते, म्हणजे मी आज परमार्थ पण करते. म्हणून याच्यामध्ये अर्थ, स्वार्थ आणि परमार्थ. मग असा कुठला बिझनेस आहे की आता सपोज तुम्ही हे फ्रीज घेतलं, एखादं 20,000 रुपयाचं फ्रीज घेतलं. ते घेतल्यानंतर 20,000चं फ्रीज घेतल्यावर ते तेवढंच जाऊ द्या, आपण आज खिशामध्ये 20,000 रुपयाचे मोबाईल यूज करतोय. त्या मोबाईलला उलट आपल्याला 300 रुपयाचा रिचार्ज मारावा लागतोय, है ना. तर कंपनीवाले आपल्याला तिकडनं काही देत आहे का? काहीच नाही देते. मग आपल्याला इथे कंपनीवाले आपण ते प्रोडक्ट घेतल्यानंतर प्रोडक्ट म्हणण्यापेक्षा आपण परमार्थ विकत घेतोय, है ना. परमार्थ विकत घेतल्यानंतर आपल्याला पैसा सुद्धा येणार आहे. मग हे चांगलं आहे का वाईट आहे?